रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात वसलेल्या एंडीज आर्ट वर्ल्ड इथं एंडी स्टुडिओ फार्म टूरचं भव्य आयोजन करण्यात आलं। या फार्म टूरच्या माध्यमातून आगामी एंडी कार्निवल 2025 ची अधिकृत घोषणा करण्यात आली। चित्रपटसृष्टी मुंबई आणि महाराष्ट्र चित्रपट मंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला। कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। एंडी कार्निवल संदर्भातील पोस्टर आणि व्हिडिओ सादरीकरणानं उपस्थितांचं विशेष लक्ष वेधून घेतलं। यावेळी माध्यम प्रतिनिधी आणि कलाकारांनी एंडी स्टुडिओज मधील भव्य सेट्स, फिल्म वर्ल्ड आणि स्टुडिओ परिसराचा प्रत्यक्ष अनुभव घेतला। हा उपक्रम महाराष्ट्राला चित्रपट पर्यटन आणि सांस्कृतिक पर्यटनाचं केंद्र म्हणून पुढे नेणारा ठरेल असं मत मान्यवरांनी व्यक्त केलंय। तसंच एंडी कार्निवलमुळे तरुण कलाकारांना मोठं व्यासपीठ मिळणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आलाय। मनोरंजन, संस्कृती आणि पर्यटन यांचा संगम साधणारा हा महोत्सव ठरणार आहे। 25 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान होणाऱ्या एंडी कार्निवल 2025 कडे सगळ्यांचं लक्ष वेधलंय। या संपूर्ण कार्यक्रमाचा विशेष आढावा आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी थेट एंडी स्टुडिओज कर्जत मधून घेतलाय। महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून भाजपनं घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क अभियानाबरोबरच आता विविध ज्ञाती, समाज आणि भजनी मंडळांच्या मेळाव्यांचाही धडाका सुरू केलाय। निवडणूक प्रचारात विविध क्लुप्त्या आणि मार्गांचा अवलंब केला जातो। भाजप त्यात आघाडीवर असतो। महायुतीच्या जागा वाटपाची बोलणी सुरू असली आणि उमेदवार अजून जाहीर व्हायचे असले तरी भाजपनं जनसंपर्काची मोहीम राबवण्यास सुरुवात केली। मुंबईत मतदारांच्या घरोघरी जाऊन संपर्क साधण्यात येतोय। महापालिकेत सत्ता मिळाल्यास मुंबईकरांना कोणत्या सेवा सुविधा दिल्या जातील याबरोबरच राज्य आणि केंद्र सरकारचे निर्णय आणि योजनांची माहिती दिली जात आहे। त्याचबरोबर आता समाज मंडळ आणि भजनी मंडळांच्या माध्यमातून संपर्क मोहीम सुरू करण्यात आली। मुंबईत शुक्रवारपासून सुरू झालेल्या सनबर्न महोत्सवात मद्य विक्रीस राज्य सरकारनं दिलेल्या परवानगीवर उच्च न्यायालयानं शुक्रवारी प्रश्न उपस्थित केला। तसंच अशा महोत्सवांमधील मद्य परवाना धोरणावर पुनर्विचार करण्याची सूचना सरकारला केली आहे। स्थानिक रहिवासी चिंतामणी सारंग यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं महोत्सव थांबवण्याबाबत कोणताही आदेश दिलेला नाही, परंतु अशा महोत्सवांमध्ये राज्य सरकारवर अशा प्रकारे मद्य परवाने देऊ शकत नाही, आम्ही या संदर्भात काही नियम निश्चित करू असं अधोरेखित करून न्यायालयानं याचिका प्रलंबित ठेवली आहे। महानगरपालिकेच्या सरळ सेवा भरतीतून नोकरीसाठी पात्र ठरलेले 86 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत। संबंधितांना नियुक्तीचे कार्यालयीन आदेश स्वीकारण्यासाठी महापालिका मुख्यालयात बोलावण्यात आलं होतं। त्यानुसार बहुतांश उमेदवार कार्यालयात दाखल झाले, मात्र त्यांना नियुक्तीपत्रासाठी दिवसभर रखडवण्यात आल्याचा आरोप अभियंता संघटनेनं केलाय। संबंधित उमेदवारांची नियुक्ती पूर्वीच झाली आहे, त्यामुळे त्यांना तातडीनं नियुक्तीपत्र देऊन नोकरीत रुजू करावं अशी मागणी केली जाते। संबंधित उमेदवारांनी वैद्यकीय परीक्षण, पोलीस प्रमाणपत्र आणि सुरक्षा रकमेचा भरणा केलेला आहे। मुंबईला जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र उभारण्यासाठी केंद्र सरकारनं 887 कोटी रुपयांच्या मरीना केंद्र विकसित करण्याच्या योजनांना शुक्रवारी मंजुरी दिली। मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामध्ये नौवहन, सागरी पर्यटन, मनोरंजन केंद्र विकसित केली जाणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच केंद्राकडून हा निर्णय घेण्यात आल्यानं याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जाते। विकसित भारत मुंबई मरीना असं या प्रकल्पाचं नाव असून या प्रकल्पामुळे जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा निर्माण होईल असा विश्वास केंद्रीय बंदरे आणि जहाज बांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी व्यक्त केलाय। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर सर्व 227 जागा लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय। यामुळे राज्यात भाजप विरोधी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या ठाकरे, शिवसेना आणि काँग्रेसची मोठी कोंडी होणार आहे। आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत निवडणुका लढवण्यासंदर्भात घोषणा केली आहे। ते म्हणाले की मुंबईची सध्या दुर्दशा झाली। पालिकेचा अर्थसंकल्प 74,447 कोटी रुपयांचा आहे, तरी मुंबईकर देशात सर्वाधिक कर भरतात आणि त्यांना निकृष्ट दर्जाच्या सार्वजनिक सेवा मिळत आहेत। मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचं माहेरघर आहे। पालिकेच्या शाळा बंद पडतायत। या शहरातील महागड्या मालमत्त्यांच्या आजूबाजूला घाणीचं साम्राज्य पसरले असा आरोप सिंह यांनी केलाय।
मुंबई महानगरपालिकेच्या मतदार यादीतील दुबार मतदारांच्या यादीच्या पडताळणीचं काम पूर्ण होत आलंय। एकूण 1,68,357 दुबार मतदार असल्याचं आढळून आलंय। निवडणूक आयोगाकडून दिलेल्या मतदार यादीत 11 लाख नावं दुबार आढळून आली होती। मात्र पडताळणीनंतर त्यापैकी केवळ 1,68,000 म्हणजेच 15% दुबार मतदार असल्याचं समोर आलंय। या मतदारांकडून हमीपत्र लिहून घेण्याचं काम सुरू असून येत्या 2 ते 3 दिवसात हे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या मतदार यादीत तब्बल 11 लाख नावं दुबार असल्याचं आढळून आलं होतं। त्यामुळे मोठी टीका होऊ लागली होती। घाटकोपर पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। या संदर्भात अनेक तक्रारी करण्यात आल्या असून त्याकडे पालिका दुर्लक्ष करत असल्यानं शुक्रवारी सायंकाळी नागरिकांनी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केलं। घाटकोपर पूर्व येथील वल्लभबाग लेन आणि टिळक रोड परिसरात गेल्या काही वर्षात फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली। या फेरीवाल्यांनी संपूर्ण पदपथ काबीज केल्यानं पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावं लागतंय। परिणामी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून दुकानदार, वाहन चालक आणि रस्त्यावरून चालणारे पादचारी अशा सर्वांनाच याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। केंद्र आणि राज्य सरकार यांनी त्यांच्या अखत्यारीतील विविध प्राधिकरणांची 3,283 कोटी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी असल्याचं मुंबई महापालिका प्रशासनानं मान्य केलंय। या सर्व प्राधिकरणांना मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888च्या कलम 202 अन्वये मागणी नोटीस बजावण्यात आले। त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली। मुंबई महापालिकेची एकूण संचित थकबाकी 27,000 कोटींवर गेली। मालमत्ता कर हा मुंबई महापालिकेचा उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे। मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ता कर विविध आस्थापनांनी आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांनी थकवलाय। मुंबई विद्यापीठातील विविध शैक्षणिक पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याच्या अंतिम कालावधीत वाढ करण्यात आली। विविध पदांचे ऑनलाईन अर्ज 2 जानेवारीपर्यंत, कागदपत्र 9 जानेवारीपर्यंत स्वीकारले जाणार आहेत। या संदर्भातील अधिसूचना विद्यापीठ प्रशासनानं प्रसिद्ध केली आहे। मुंबई विद्यापीठानं यापूर्वी 4 नोव्हेंबरच्या दुरुस्ती अधिसूचनेनुसार तसंच 3 डिसेंबरच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार विद्यापीठातील अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक तसंच सहाय्यक प्राध्यापक या विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 डिसेंबर अशी निश्चित केली होती। मात्र उमेदवारांची मागणी आणि प्रशासकीय कारणांचा विचार करता ही मुदत आता 18 डिसेंबर ऐवजी 2 जानेवारी 2026 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याचं विद्यापीठानं स्पष्ट केलंय। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिन मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या आणि मुंबईतल्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।